लाज नाही ना शरम नाही लागे जवान पोरं पोरी झाले म्हणून तुझं काही करायचं का हे? बिलकुल असा करायचा नाही समजलं का नाही तर सुटवीन दंड्यानं आता या बगीच्याची राखण करून कोणी दिसते का तर बाप्पा बाई हो आपल्या ह्या बगीच्याची राखण करतो मी कोणी जवान बोलत कोणी नाही का ह्या बगीच्यात येऊन आपले इलू 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 आता राखण करावाच लागते ना आमची ड्युटीच आहे ती तुम्ही राखण करायला आला की जांभळ सुद्धा जन्माला आला मला तर संशयच येऊन राहिला तुमच्या त्या ड्युटी सोडून तुम्ही बगीच्यामध्ये आहात म्हणून काही ना काही गडबड नक्कीच असेल काय आहे बाई आपण एक कुवारच माणूस एखादी भेटली तर जमवून टाकू म्हणतो बरं पण तुमचा लगीन झाला का नाही नाही अजून इंजिनच नाही सापडला बाप्पा आपला काम जमू शकतोय मग काय बनायला हवं त्याचं काही लगीन नाही झाला नाही झालं आणि आपलाही नाही झाला जमून म्हणतो हो जमा टाकला मी त्या बगीच्यामध्ये नाही का फिरायला आले होते पण मला वाटलं नव्हतं बिना विषयाचा बोकड मला भेटेल म्हणून तुम्हाला नाही वाटले म्हटलं तुम्ही मला भेटले म्हणून मला माहिती साहेब जाऊ द्या आता मी जाते मला जरा जायचंय आता बाई तू इथं भेटलीस तर आता आपण इथं जमवून टाकू म्हणतो काय बोलता हवालदार साहेब हो जिभेला काही घाण वगैरे आहे का काय असं बोलता काय काय पाहिजे का पण दोघांनी प्रेमाच्या गोष्टी करायच्या आणि त्याच्यानंतर मग आपण लग्न करण्याचा विचार करू असं मी म्हणत आहोत चालेल चालेल ठीक आहे मग हवालदार साहेब येते मी मला जरा काम पाहुणे येणार हो का मग निघा आम्ही पण येतो नंतर हो ठीक आहे आम्ही थोडा वेळ राखण करतो आणि नंतर येतो तुमच्याकडे ठीक आहे करा तुम्ही पहारा हो येते मी हो या कोणी काही करावाचं नाही हो सांगून ठेवतो मी माग उभा हो झुलपाच्या हात कोणी काही करायचं नाही हो नाही तर मारीन दंडा आणि सुधरीन चांगला तुमचा फंदा परवेश है का